एकदा स्क्रीनचं कन्फर्मेशन द्या, दिसतंय का? येस. ओके. ठीक आहे. आपण आता बघितलं एक्सपायर ऍक्सेस कसे आहेत. तर आता फक्त आपण त्याचं डायरेक्ट करून बघू की कसं हायलाइट करायचं. थोडस तुम्हाला हे तो फ्लो कॉम्प्लेक्स वाटू शकतो. ठीक आहे, पण हे येतं तसं जसं आपण प्रॅक्टिस करू. आता मी ह्याला पहिलं तर थोडं छोटं करतो. ठीक आहे. आता आपण कुठला पण एक रॅन्डम एलिमेंट बघू आणि जिथे आपल्याला पोचायचंय. एक रॅन्डम कुठलाही घेतोय मी. ठीक आहे. आता इथे बघा. हे बघा आता मी नको जाऊ दे, टेबलमध्ये आत्ताच घुसायला नको, तुम्हाला उगाच कन्फ्युजन होईल. दुसरी एक साईड घेतो मी, कारण याच्यात प्रॉपर एक्सपाथ नाहीये. तसे आपल्याला शोधायचे आहेत तसे. अं, आपली ती वाली साईड घेऊ आपण. ठीक आहे. आता इथे आलो आपण. हा, जे पेजवर आलो. आता इथे याला इन्स्पेक्ट करू आपण थोडं. याच्यात कदाचित आपल्याला एक्सपाथ अशा मिळतील. आता बघा, हा आपण एक पहिला घेऊ ऍड टू कार्ट. एकदम मी याचा एक्सपाथ फाइंड करण्याचा ट्राय करतो. आता बघा, आपण आधीचं पण नॉलेज वापरा. मला समजा ऍड टू कार्ट वर क्लिक करायचंय असं मी म्हटलं तुम्हाला, तर तुम्ही पहिलं काय करणार? आपल्या नेहमीच्या मेथडने जाऊ, इन्स्पेक्ट करणार. ठीक आहे. आणि मी अं, त्याचा आयडी पहिला फाइंड आउट करायचा प्रयत्न करणार. हा आयडी. ठीक आहे, आयडी खूप मोठा आहे, जाऊ दे तेवढा. आपण घेत नाही. हा टेक्स्ट घेऊ आपण. हं? त्या टेक्स्टनी फाइंड आउट करू ऍड टू कार्ट. ठीक आहे. कसं करायचं माहिती आहे सगळ्यांना? कसं करायचं बघा. टॅग नेम, त्याच्यानंतर टेक्स्ट. बटन टॅग नेम आहे आणि हे टेक्स्ट वापरणार मी. एवढ्या दोन गोष्टीवर तुम्ही करू शकता ना एक्सपाथ. कसं करायचं? डबल स्लॅश, त्याच्यानंतर टॅग नेम काय? बटन, त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रेसेस, त्याच्यामध्ये टेक्स्ट, ओपनिंग क्लोजिंग ब्रेस इज इक्वल टू सिंगल युनिटेड कॉमा. त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचंय? हे टेक्स्ट टाकायचं. टाकलं.
झाला एक्सपाथ माझा बरोबर टाकला मी, पण प्रॉब्लेम काय आला बघा. याच्यामध्ये 6 आले माझे, 1 ऑफ 6. कारण तुम्ही जर सरळ सरळ इथे बघाल तर ऍड टू कार्ट, 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 6च्या 6 दिसतात तुम्हाला, ज्याचं सेम आहे सगळं. त्याचा आयडी पण सेम आहे, ते काम पण तेच करतात सगळं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याच गोष्टींनी त्याला युनिकली आयडेंटिफाय नाही करता येते. कारण ते बटन एकसारखंच बनवले, बनवतानाच डेव्हलपरनी ते बनवले एकदम एकसारखं सेम, आणि ऍज इट इज त्याचं सेम त्यांनी याच्यामध्ये कॉमन ठेवलं. त्याच्यामुळे याचं युनिकली आयडेंटिफाय करायला तुमच्याकडे काहीच नाहीये, की ज्याच्याने तुम्ही याला स्वतः याला युनिकली आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे. अशा वेळी तुम्हाला जर पहिला शोधायचा असेल, बघा आता याची पद्धती आहेत, म्हणजे अल्टरनेटिव्ह आहेत. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की याच्यामधला जर तुम्हाला पहिला शोधायचा असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की मला ह्याला पहिला पाहिजे. ठीक आहे. पण त्याच्यात पण तुम्हाला कधी कधी असा ब्रॅकेट टाकायला लागतो, हे पण मी सांगितलं होतं की या एक्सपाथचा फर्स्ट डे. ठीक आहे. आता त्यांनी केलं की मला पहिला वाला दे, जेव्हा मला दुसरा पाहिजे असेल तर मी दुसरा वाला देईन. पण याला म्हणतात की तुमचा तो इंडेक्स वापरून तुम्ही केलं की कुठला वाला एक्सपाथ पाहिजे. आता 1 ऑफ 1 आलं बघा नीट. जेव्हा मी 2 टाकीन आणि आता कोणता हायलाइट झाला तो पहिला असेल तो. जेव्हा मी ते दुसरं टाकीन, आता समजा तिसरं टाकतो, तर आता कुठला हायलाइट होईल, तर हे बघा तिसरा वाला हायलाइट झाला. 1 2 3 असा सिक्वेन्स केला. तर असं करू शकतो, पण ही मेथड आहे ना ती क्लायंटला आवडत नाही. कारण ते काय म्हणतात की हा सिक्वेन्स बदलेल. ऍड टू कार्डच्या 6 आहेत, उद्या 7 येतील किंवा 3 होतील. या सिक्वेन्स नुसार मला असं नको, मला एक्झॅक्टली स्पेसिफाय करून दे की मला कुठला आहे तो शोधून दे. तर हा एक वे झाला. पण ही पद्धत जास्त वापरली जात नाही, कारण हा सिक्वेन्स जो आहे ना तो काउंट वर डिपेंड राहतो, टोटल काउंट. आणि टोटल काउंट म्हणजे चेंज होऊ शकतो ना एखाद्या पेजवरचा, एखाद्या गोष्टींचा. ऍड टू कार्ट उद्या जर मी एखादी क्वेरी टाकली, त्या क्वेरीमध्ये मला 6 टी शर्ट दाखवतात, 6 प्रकार. तर उद्या त्या दुसरी क्वेरी टाकली तर 4च दाखवतील. मग ऍड टू कार्ट 4 झाला. मग मला मी पहिला जो मागच्या वेळेचा पहिला असेल तो यावेळेचा पहिला नसेल ना त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो हा काही योग्य मार्ग नाहीये पुढपर्यंत पोहोचण्याचा. त्यामुळे मला हा ऍड टू कार्ट कशासाठी करायचंय, तर मला सॉस लॅब बॅकपॅक साठी करायचंय. बाईक लाईट साठी नकोय, किंवा टी शर्ट साठी नकोय, तर या बॅकपॅक साठी करायचंय. तर याच्यासाठी मला शोधून दे ऍड टू कार्ट करायला. ठीक आहे. ते कसा करशील. आता आयडी आणि होईल हे, पण आयडी असं अज्युम करू की याच्यासाठी नाहीये, युनिक आयडी नाहीये असं अज्युम करा. आणि आपल्याला करायचंय फक्त टेक्स्टच आहे तिथे, बाकी काहीच नाहीये दिले त्याने. तर आता कसं करायचं. तर याच्यासाठी मग आपण मदत घेणार, तर आपल्या जे आपण आता ऍक्सेस शिकलोय त्याची एक पद्धत आहे ही इंडेक्सची. पण इंडेक्सची ट्रस्टवर्दी किंवा रिलायबल मेथड नाहीये ती. ठीक आहे. म्हणून मग आपण काय करणार, रिलायबल पद्धत आपण शोधणार की बरं मला आता कुठला पाहिजे, 1 ऑफ 6 मला याच्यासाठी पाहिजे, सॉसला बॅकपॅकचं पाहिजे. मी त्याला इन्स्पेक्ट करणार. बघा नीट काय करतो. आणि अं, हम्म, मग मी काय शोधणार की हे आहे ऍड टू कार्ट. याच्यापर्यंत कुठला कॉमन पॅरेंट आहे का हे मी शोधण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. तर याला जर मी शोधायचा प्रयत्न केला, तर याचा इथे बघा, मी इथे येतोय. तर थोडस तुम्हाला मी मोठं करतो, कारण तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून. इथे बघा, हे बटन आहे. ठीक आहे. याचा पॅरेंट कोण आहे बघा, डीव आहे. त्याचा पॅरेंट आहे आणखीन डीव. आणि त्याच्यानंतर त्याचा हा जो दुसरा आहे, इन्व्हेंटरी आयटम नेम, तो इकडे वरती आहे आणखी. म्हणजे आपल्याला जो सॉसला बॅकपॅक पाहिजे तो इकडे वरती आहे. त्यामुळे हा त्याचा इमिजिएट पॅरेंट नाहीये. त्यामुळे ही मेथड आपल्याला इथे पॅरेंटची मेथड आपल्याला वापरता येणार नाही. हम्म. कारण याचा जर इमिजिएट पॅरेंट जर हा असता, तर आपण त्याला ऍज अ पॅरेंट म्हणून घेतला असता. पण इथे जर तुम्ही बघाल तर त्याचा पॅरेंट तो नाहीच आहे. ठीक आहे. त्यामुळे आणि बाकीचे सगळे कॉमन आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्याला आयडेंटिफाय नाही करता येणार. तर ते आयडेंटिफाय कसं करायचं ते नंतर बघू. आता मी फक्त तुम्हाला दाखवतो की इथपर्यंत पोहोचायचं कसं. ठीक आहे. म्हणजे आता हा आहे आणि तुम्हाला याच्या पॅरेंट पर्यंत पोहोचायचंय, म्हणजे तुम्हाला हे नकोय तर तुम्हाला या क्लास पर्यंत पोहोचायचंय, तर तुम्ही कसं पोहोचणार. तर बघा आता फक्त पद्धती शिका, त्याचा अप्लाय आपण थोड्या वेळाने करू. ठीक आहे. तर पहिली पद्धत, तर हे आपल्याला झालं. आता मला याच्या
पॅरेंट पर्यंत पोहोचायचंय. म्हणजे याचा पॅरेंट कोण आहे? इमिजिएट क्लास आहे. तर उद्या मला जर कोणी सांगितलं की या मला इन्व्हेंटरी आयटम प्राइस जे काय आहे ना याच्यावर इथे मला काहीतरी करायचं ऑपरेशन, तर कसं पोचशील? तर मी कसा पोचीन बघा. तर मी सिंपल करणार स्लॅश पॅरेंट कोलन, याचा इमिजिएट पॅरेंटचा टॅग कुठला आहे? तर याच्या पॅरेंटचा टॅग आहे डिव. ठीक आहे, तर मी तो टॅग देणार डिव. ठीक आहे. तर त्यांनी आता हा आहे ना, तो याचाच पार्ट आहे. हे बटन या डिवचाच पार्ट आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही पॅरेंटचा दिलात तेव्हा त्यांनी त्याचा जो प्राइस बारचा टॅग आहे बघा इकडे बघा, इथे इथे नेलं मला. ठीक आहे. म्हणजे याचा जेव्हा तुम्हाला पॅरेंट पाहिजे असतो तेव्हा तुम्ही काय करता, फक्त स्लॅश पॅरेंट देता आणि ड्यू करता. मग तुम्हाला त्याचा जो इमिजिएट पॅरेंट असतो तिथे तो काय करतो, पोहोचवतो. ठीक आहे. आता हा जो आहे ना ड्यू, तो त्याच्या अंडर हा येत नाहीये. हं? इकडे बघा कुठे गेला आपला आपला वाला कुठला होता? हे होता. हा आणि हा हे दोन सिमिलर आहेत, एकाच लेवलला आहेत. या ड्यूच्या अंडर हा येत नाही, कारण हा ड्यू बंद केला तरी तो क्लोज होत नाही बघा. हे बटन या ड्यूच्या अंडर येत नाहीये. हे ओपन केल्यावर जे ओपन होतं ते या ड्यूच्या अंडरची गोष्टी आहेत. ठीक आहे. पण हे बटन नाही येते. हे बटन त्याचा काइंड ऑफ बाजूच आहे, म्हणजे सिबलिंग टाईप आहे. हे बटन आणि ड्यू काय त्याच्या सिबलिंग आहेत. त्यामुळे हा ड्यू त्याचा पॅरेंट नाहीये या बटनचा. या बटनचा पॅरेंट कोण आहे? ज्याच्यामध्ये तो आहे. म्हणजे हे बंद केले की ते बटन जाते बघा, आणि हे ओपन केल्यावर हे बटन येते. त्यामुळे या बटनचा पॅरेंट कुठला आहे? हा ड्यू आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्लॅश पॅरेंट देता तेव्हा प्राइस टॅगला करता. म्हणजे उद्या तुम्हाला जर प्राइस टॅग युनिक मिळत नसेल तर तुम्ही त्याला असा शोधू शकता, स्लॅश पॅरेंट देऊन. आता सगळं युनिक आहे, आता ते शोधून फक्त मी तुम्हाला कसं ट्रॅव्हल्स करायचं सांगतोय. करतोय कंट्रोल कसा चाललाय इकडं, डायरेक्टली कंट्रोल केला प्राइस टॅगकडे, प्राइस बारकडे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही कंट्रोल ट्रान्सफर करताय. हे झालं पॅरेंट. आता हे ड्यू आहे. आता या ड्यू मध्ये कुठला चाइल्ड सध्या तर दिसत नाहीये आपल्याला. त्या बटन मध्ये कुठलं चाइल्ड नाही, त्यामुळे चाइल्डचं आपण नाही बघू शकत. पण याला एक सिबलिंग आहे हे आपल्याला कळलं, की हा त्याचा ड्यू, हा त्याचा एक सिबलिंग आहे. बरोबर आहे ना? हा ड्यू आणि हे बटन हे बाजूबाजूला आहेत ना, हे बघा बाजूबाजूला आहेत. आणि हा कुठला सिबलिंग आहे? तर हा त्याचा प्रिसिडिंग सिबलिंग आहे, वरचा सिबलिंग आहे. तर त्याच्यामुळे या ड्यू पर्यंत आपल्याला जर पोहोचायचं असेल तर आपल्याला काय द्यायला लागेल? जेव्हा आपण याच्यातून प्रिसिडिंग सिबलिंग देऊ तेव्हा कंट्रोल इथे येणार. आपण याच्यातून पॅरेंट दिलं तेव्हा कंट्रोल पॅरेंटकडे गेला. तसं याच्यातून प्रिसिडिंग सिबलिंग जेव्हा देऊ तेव्हा कंट्रोल त्याच्या मोठ्या भावाकडे, म्हणजे त्याच्या आधी येणाऱ्या त्याच्या सिबलिंगकडे, त्याच्या सेम लेवलला. दोघे पण एकाच पॅरेंटचे मुलं पाहिजेत ना, त्याला म्हणतात सिबलिंग. बघा दोघांचं पण पॅरेंट कोण आहे? ड्यू आहे. ड्यू दोघांना पण सामावून घेतोय बघा. ड्यू ओपन केल्यावर हे दोघे ओपन होतात आणि ते दोघे एका लेवलला आहेत. त्यामुळे आपण आता काय करू, याच्या जागी मी देतो प्रेसिडिंग सिबलिंग. प्रेसिडिंगचं स्पेलिंग चुकीचं असू शकतं माझा, त्यामुळे ते आपण बघून घेऊ. बरोबर आलं. ठीक आहे. आता त्यांनी कुठे नेलं, तर त्याच्या एक घर वरचा जो डी होता त्याला नेलं, म्हणजे ही प्राइस वाली याच्या याला नेलं. ठीक आहे, कळलं? बटन वरनं आपण त्याच्या वरच्या मोठ्या भावाकडे गेलो. कसं गेलो कळलं सगळं ना? प्रिसिडिंग सिबलिंग. ठीक आहे. या टेक्निक्स आता नीट समजून घ्या, ते आपल्या आपण पुढं करू जशा आपल्याला लागतील तशा. पण आता इथून कंट्रोल पॅरेंटकडे कसा न्यायचा, भावाकडे कसा न्यायचा, मुलाकडे कसा न्यायचा, छोट्या भावाकडे कसा न्यायचा, या गोष्टी समजून घ्या. कळलं? इथून तुम्हाला जेव्हा कंट्रोल तुमच्या याच्याकडे न्यायचा असतो तेव्हा तुम्हाला असं करायला लागतं, प्रिसिडिंग सिबलिंग. आता इथे तुम्ही जर फॉलोइंग सिबलिंग म्हटलात तर तुम्हाला फॉलोइंग सिबलिंग ऍक्च्युली तुमचा नाहीये. एक बघा, ते मी ड्यू देतो म्हणून आहे. इथे जर ड्यू सोडून मी दुसरा कुठलं पण दिलं त्यांनी सिलेक्ट नाही केलं बघा. कारण माझा जो सिबलिंग आहे त्याचा जो टॅग आहे तो एक्झॅक्ट जर मॅच मी दिला तरच तो पकडेल त्याला. त्याचा टॅग ड्यू आहे. त्यामुळे बटन असलेला माझा कुठलाच प्रिसिडिंग सिबलिंग नाहीये. त्यामुळे मी इथे नाही देऊ शकत बटन. ठीक आहे. त्यामुळे इथे हे बटन पॉसिबल नाहीये. किंवा माझा फॉलोइंग सिबलिंग नाहीये आणखीन कुठला याचा, तर इथे मी प्रिसिडिंगच्या जागी जर फॉलोइंग टाकलं तरी तो काही देत नाही, कारण याला खाली कुठलाच भाऊ नाहीये. ठीक आहे. त्यामुळे याला तो काहीच देणार नाही. फक्त एक मोठा भाऊ आहे म्हणून फक्त प्रिसिडिंगच वर्क होईल. म्हणजे तुम्ही जे देताय तसं अस्तित्वात असलं पाहिजे तर देऊन उपयोग आहे. नुसतं काही देऊन ते येणार नाही. कळलं? हे झालं. आता बघू आपण
याच्यामध्ये आणखीन आपल्याला बघता येईल ते म्हणजे याला, आता बघा याला चाइल्ड नाहीये, याला कुठला चाइल्ड नाही, त्यामुळे चाइल्ड पण याच्यात वर्क नाही होणार. पॅरेंट वर्क झाला इथे. या फॅमिलीमध्ये फक्त याला पॅरेंट आहे, मोठा भाऊ आहे, चाइल्ड नाहीये, छोटा भाऊ नाहीये. आणि दुसरी काय गोष्ट आहे, तर अँसेस्टर्स त्याचे आपण बघू शकतो किंवा डिसेंडंट बघू शकतो. ठीक आहे, तर आता आपण अँसेस्टर वापरू. ठीक आहे, अँसेस्टर वापरलं. आता बघा, आपण आहोत सध्या इथे या बटन मध्ये, बटन ऍड टू कार्ड मध्ये इथे आहोत कंट्रोल. त्याचा अँसेस्टर कोण आहे, तर याच्या वरचे जे सगळे आहेत ते त्याचे अँसेस्टर्स आहेत. म्हणजे तुम्ही जर ड्यू टाकलं, स्पेलिंग चुकवली मी होते. आता बघा, मी जर ड्यू टाकलं तर 25 आले बघा, 1 ऑफ 25. कारण याच्या वरच्या पाथ मध्ये ड्यू असणारे 25 लोक आहेत की ज्यांचे ड्यू आहेत, आणि हे सगळे त्यांचे पूर्वज आहेत. म्हणजे माझ्या वरचे जेवढे पण ड्यू आहेत तेवढे तो दाखवेल. ठीक आहे, त्यामुळे अँसेस्टर हे कन्सेप्ट खतरनाक पडतो, कारण तो इमिजिएट पॅरेंट नाहीये, त्यामुळे त्याच्या वरचे सगळे पॅरेंट्सना तो दाखवणार. ठीक आहे, त्यामुळे हा पहिला झाला त्याचा, पहिला पॅरेंट, त्याच्यानंतर दुसरा पॅरेंट, तिसरा पॅरेंट, हे वरचे बघा सगळे खाली, खालचा हा पॅरेंट, हा पॅरेंट, हा पॅरेंट, त्याचे सगळे वरचे आहेत. त्याच्यावरती असलेले सगळे लोक इथे येतात. आणि इमिजिएट त्याचा मग हा पॅरेंट 24, म्हणजे तुम्ही ठीक आहे. आता इकडे बघा, आपण इथे होतो बटन, तर त्याचा हा पॅरेंट सगळ्यात पहिला इमिजिएट पॅरेंट आहे, तो पण त्यांनी पकडला, त्याच्या वरचे पण पॅरेंट पकडले, त्याच्या वरचे पण पॅरेंट पकडले, असे त्याच्या वरती जेवढे पण पॅरेंट मध्ये ड्यू आहेत ते सगळे त्यांनी पकडले अँसेस्टर्स मध्ये. कळलं, त्यामुळे अँसेस्टर्स खूपच जर युनिक तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही टाका, नाही तर टाकू नका, कारण ते तुमचे सगळे वंशजांमधलं देतात. जसं आता अँसेस्टर मध्ये जेवढे पण बटन्स असतील, तर त्याला अँसेस्टर मध्ये बटन नाही सापडत आहे. दुसरा कुठला टॅग असतो, पॅन, पण त्याला नाही सापडत आहे. ठीक आहे, कारण वरचे सगळे टॅग जवळजवळ मला वाटतं डीवच आहेत. हेडच्या मध्ये पण तो नाही येत आहे. ठीक आहे, हे कळलं तुम्हाला अँसेस्टर कसं करतं. तसंच इथे जर मी डिसेंडंट टाकलं, डिसेंडंटची स्पेलिंग तिकडे घेतो टाईप करून, तर त्याच्या इमिजिएट चाइल्ड नाही, पण त्याच्या खालचे चाइल्डचे चाइल्ड, चाइल्डचे चाइल्ड असं जर कुठलं असेल, त्याच्या खालच्या सिक्वेन्स मध्ये येणारे जे पण जे लोक असतील, तर ती काय होईल, आपल्याला इथे मिळून जाईल. पण आता याला मुळात चाइल्डच नाहीये, त्यामुळे चाइल्डचे चाइल्ड, चाइल्डची चाइल्ड येण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी इकडे जर देतोय तर त्याला मला काही मिळत नाहीये. ठीक आहे, तर त्यामुळे डिसेंडंट इथे सगळ्यात वर होणार नाही, कारण त्याला स्वतःचाच कुठला चाइल्ड नाहीये. हं? तर असं हे आहे. आता आपण आणखीन बघू. हे एक झालं, आता आपण थोडं दुसरा एक आयटम घेऊन बघू, जिथे आपल्याला बाकीचे बघता येतील.
एक मिनिट मी फक्त एकदा टाईप करतो मग मी बोलतो. हा, आता बघा मी एक एक्सपाथ घेतलाय सिम्पल, फक्त आपल्याला आपले कन्सेप्ट टॅली करायचे त्यासाठी मी घेतलाय. तर सोर्स लॉग हे बघा, हे ओव्हरऑल जे लेबल आहे आपलं अख्खं, त्याला हे करण्यासाठी म्हणून मी एक्सपाथ घेतलाय. मला फक्त नाही याच्यामध्ये पण खूप ऑप्शन येत नाहीयेत. ठीक आहे, ते जाऊ आपण. आता आपल्याला फक्त बघायचे ते म्हणजे सिबलिंग्स. हा, इथे कदाचित मिळेल आपल्याला. हे पण सिबलिंग नाही आहेत. एक मिनिट फक्त मी कॉमन वाले काढून देतो. हा, आता बघा इथे बघा यांचे सहा आहेत, सहाचे सहा. हम्म. मी एक एक पकडलाय, हा वाला एलिमेंट ग्रीड आयटम वाला. आणि याला जर तुम्ही बघाल तर मला सिबलिंगचं उदाहरण मी शोधत होतो तर मला हे सापडले, तर हे सगळे एकमेकांचे सिबलिंग आहेत बघा. हे एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा, हा हे सहा लोक एकमेकांचे सिबलिंग आहेत, कारण या दोघं सगळ्यांचे पॅरेंट एकच आहे, हा डी वाला. ठीक आहे, हा यांचा पॅरेंट आहे. हम्म? आणि हे एकमेकांचे सिबलिंग आहेत. त्यामुळे याच्यामध्ये इथे जेव्हा तुम्ही असाल, तेव्हा तुम्ही काय करू शकता, तर तुमच्या याला जाऊ शकता, त्याच्या खालच्या किंवा वरच्या याला जाऊ शकता. तर आपण एखादा मधला बघू.
याला घेऊ आपण. आणि याचा एखादा कॉमन फॅक्टर आपल्याला मिळतोय का बघू. ठीक आहे, याच्यात कॉमन फॅक्टर म्हणजे ही लिंक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिले आपण जाऊ ए ला, आणि त्याच्यानंतर ठीक आहे. आता मी बघा कसा युनिकली ह्याला फाइंड केला. मला पहिल्यांदा कळलं की स्पॅन ऍट द रेट क्लास 11 ग्रेड आयटमनी 6 आयडेंटिफाय होतात. आता मला त्याच्यामधला कॉमन पाहिजे होता, मग मी काय केलं, परत डबल स्लॅश दिला, आणि कुठला वाला क्लास, तर ज्याच्यामध्ये ए ऍट्रिब्यूट आहे, आणि असे पण 6 होते. कारण लिंक पण सगळ्याच्या सगळ्या लिंक आहेत. पण कुठली वाली लिंक की ज्याच्यामध्ये एच रेप जे ऍट्रिब्यूट आहे त्याच्यामध्ये काय कंटेंट असेल तर लिंकडिन नाव असेल. कारण 6 वेगवेगळ्या लिंक आहेत, एक लिंकडिनची आहे, इकडे बघा एक ट्विटरची आहे, एक युट्यूबची आहे, एक फेसबुकची आहे. ठीक आहे. अशा 6, एक इंस्टाग्रामची आहे. अशा वेगवेगळ्या 6 हे आहेत, लिंक आहेत. हम्म? तर मग मी सांगितले लिंकडिन वाली मला दे. मग त्यांनी याला केला. म्हणजे आता तो कुठल्या पोझिशनला आला जरा नीट बघा हा. की आपल्या इथे, इथे बघा 1 2 होते. 6 भाऊ बघितले होते ना आपण, त्याच्यातला तिसऱ्या पोझिशनचा भाऊ आपण बघतोय बघा, हा वाला. म्हणजे याच्या आधी 2 मोठे भाऊ आहेत आणि त्याच्यानंतर 3 छोटे भाऊ आहेत. इकडे बघा, हे आधी 2 मोठे भाऊ, तो स्वतः, आणि त्याच्या खाली 3 छोटे भाऊ. आता याला एकदा आपण युनिकली आयडेंटिफाय केला की याला, याच्या मग भावांची वगैरे आपल्याला जरी माहिती नसला इमिजिएट, तरी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. तर कसं करू शकतो. तर आता याच्या आपल्याला जर फॉलोइंग सिबलिंग पाहिजे, तर लिंकडिन आपल्याला, जर फेसबुक उद्या पाहिजे असेल आणि फेसबुकचं आपल्याला काहीच कॉमन नसेल भेटत, तर आपण काय केलं असतं, लिंकडिनला पहिलं शोधलं असतं, आणि मग तिथून फॉलोइंग सिबलिंग दिल्यावर आपोआप आपण फेसबुक पर्यंत पोहोचलो असतो. तर ही मेहनत आपण का घेतोय, कारण फेसबुककडे काहीच नाही स्वतःचं. ठीक आहे. या फेसबुकचा याच्या पुढला जो आहे हा बघा, हा फेसबुक वाला आहे, याच्याकडे स्वतःचं काहीच नाहीये. मग आता आपण कसं करणार, इथे फक्त काय लिहिणार, तर स्लॅश आणि फॉलोविंग सिबलिंग, गडबड होणार, परत एकदा दाखवतो का ते. ठीक आहे. ओके, पहिला बघा, आता थोडंसं थोडंसं याच्यात एक कन्सेप्ट तुम्हाला ऍड करायला लागणार. की इथे तुम्ही पोहोचलात ना, तर तुम्ही गेलात खालच्या टॅगला, ए ला गेलेत, तर फॉलोइंग सिबलिंगला जाण्यापूर्वी तुम्हाला पहिलं एकदा एकनी वर यायला लागणार, स्पॅनला यायला लागणार. कळलं. कारण एचा भाऊ नाहीये फेसबुक, ए आतमधला त्याचा चाइल्ड आहे स्पॅनचा. फेसबुक हा एचा काका आहे, भाऊ नाहीये. भाऊ कोणाचा आहे, तो स्पॅनचा आहे. बरोबर. त्यामुळे पहिलं तुम्हाला वरती स्पॅनला यायला लागेल, मग स्पॅनचा भाऊ तो खालचा, त्याचा दुसरा वाला जो फॉलोइंग सिबलिंग आहे तो स्पॅन, हा मिळेल तुम्हाला. त्यामुळे एक स्टेप तुम्हाला वरती येण्यासाठी काय करायला लागेल, पॅरेंट, आणि असं करून तुम्हाला स्पॅन द्यायला लागेल.
तेव्हा तुम्ही परत एकदा त्या स्पॅन पर्यंत पोहोचलात फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. हम्म. आणि मग तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते, आपण नंतर जाताना आपण उलटे जाऊ, म्हणजे हे वरचं आपण देणार नाही, डायरेक्ट इथून सुरुवात करू. ठीक आहे. म्हणजे हे देण्याची गरज नाही ना ऍक्च्युली, पण परत परत पुढे जातोय आणि मागे येतोय, पुढे जातोय मागे येतोय, त्यापेक्षा इथूनच एक्सपाथ दिला असतं तरी चाललं असतं. कळतंय? ते नंतर कळेल तुम्हाला, पण आता समजून घ्या की पुढे मागे कसं जायचं तेच आपण शिकतोय. त्यामुळे इथून आपण पहिलं तर खाली गेलो, मग खालून परत वर आलो. ठीक आहे. आता आलो आपण स्पॅन पर्यंत. तर स्पॅन पर्यंत पोहोचलो, आता इथून त्याचा भाऊ आपल्याला पाहिजे. मग भाऊ पाहिजे, मग कसं टाकणार? स्लॅश फॉलोइंग डॅश सिबलिंग. हा, आणि कुठला टॅग आहे त्याचा? त्या सगळ्यांचे टॅग आहेत स्पॅन. त्यामुळे डबल कोलन करून तुम्हाला द्यायचंय स्पॅन. ठीक आहे. तर स्पॅन मिळाला. ठीक आहे. पण ह्याच्यात पण त्याचे तीन आहेत. तीन मिळाले. का तीन मिळाले? कारण अं, याचे तीन छोटे भाऊ आहेत. दिसतं ना, आपण इथे आहोत आणि त्याचे तीन भाऊ छोटे किती? तीन आहेत. त्यामुळे तुम्हाला तीन मिळाले. त्याचा एकच इथे एक असता तर तुम्हाला हे मिळालं असतं. मग याच्यामध्ये तुम्हाला परत आता शोधायला लागणार की युनिक कसा, त्याच्यासाठी काहीतरी, किंवा मग याच्यामधला पहिला भाऊ दे असं तुम्हाला जर म्हणायचं असेल तर तुम्हाला कसं करायला लागेल? तर याच्यामध्ये असं ब्रॅकेट टाकायला लागेल आणि एंड लावायला लागेल, आणि इथे तुम्ही फक्त सांगाल की याच्यामधला जो पहिला भाऊ असेल तुम्हाला पाहिजे. मग तेव्हा तो बघा आपोआप आला बघा इथे. जेव्हा तुम्ही जाल आणि एंटर कराल, रे असं नका करू. थोड्या मेहनतीने लिहिलेला एक्सपाथ गेला माझा. ठीक आहे, परत लिहितो. तुम्हाला सगळ्यांना कळलं आपण काय केलं? आपण पहिला याचा शोधला, कॉमन वाला. आता मी इथून करतो म्हणजे तुम्हाला एकच मिळेल इमिजिएट, याचा फॉलोइंग सिबलिंग एकच असेल. मी काय करतो? याचा शोधतो, ते तुम्हाला ते झंझट नको. टेलिग्राम. हे बघा, ही लिंक आहे टेलिग्रामची. टेलिग्रामच्या नंतर एक इंस्टाग्राम आहे, त्या बघा हा वाला घेतो मी. हे सहा वाले भाऊ आपण परत एकदा बघू. हे थोडस कन्फ्युजिंग होऊ शकतं, नाही म्हणत नाही मी, पण प्रॅक्टिसनी हे होऊन जाईल. काय गेले रे ते भाऊ? इन्स्पेक्ट 1 2 3 4 5. दिसले सगळ्यांना? 1 2 3 4 5 6. याच्यामधला आता आपण 5 नंबरचा घेऊ, हा वाला टेलिग्राम वाला घेऊ. का? कारण आपल्याला फॉलोइंग सिबलिंग बघायचं आहे, त्याचा एकच फॉलोइंग सिबलिंग आहे. म्हणजे युनिकली आयडेंटिफाय करतो की नाही बघायचं आपल्याला. हा बघा, हा आपण बघतोय, आणि याचा फॉलोइंग सिबलिंग एवढे आहेत आणि याचे प्रिसिडिंग सिबलिंग हे चार आहेत. तिथे त्यांनी चार दाखवले पाहिजेत आणि फॉलोइंगला एक दाखवला पाहिजे. ठीक आहे. मग आपण पहिला याला ओपन करू, चौथ्या वाल्याला. त्याच्या लिंक मध्ये सिलेक्टर हब असं लिहित आहे. ते टेलिग्राम दिसत नाहीये. ठीक आहे, पण सिलेक्टर हब टाकू. आपल्याला माहिती आहे की कसं टाकायचं. तर पहिलं तर आपण त्याची एक हे बनवू. तर बघा मी एक्सपाथ कसं लिहितोय. पहिला मी त्याचा टॅग लिहितोय ए. त्याच्यानंतर मी लिहितोय @href कॉमा देतोय, कारण कंटेंट्स टाकायचंय मला. त्यामुळे आधीच कंटेंट लिहितो पाहिजे, तर तुम्हाला कन्फ्युजन नको. कंटेंट्स @href कॉमा सिलेक्टर सिलेक्टर्स. हो. पण अशा लिंक खूप येत आहेत, त्याच्यामुळे परत मला इथपासून जाऊन यायला लागेल.
किंवा मी हा स्पॅन वापरून पण करू शकतो. हा स्पॅन वापरून करतो मी. हे सोपं पडेल थोडं. कंटेंट्स वगैरे टाकायची गरज नाही. स्पॅम टेलिग्राम मला एक मिळालाय. स्पॅम टेक्स्ट इज इक्वल टू टेलिग्राम. हा मला युनिकली मिळाला बघा. टेलिग्राम पर्यंत मी युनिकली पोहोचलो. आता जर तुम्ही इथे बघाल तर यांनी त्याला इथे आयडेंटिफाय करतोय बघा हा. इथे जातोय. पण याच्यावर जातोय, पण मला याचा पहिला तर याचा एक वरती जायला लागेल. त्यामुळे मग मी काय करतो, इथे गेलं एन स्लॅश पॅरेंट ए, आणि तो एला पोहोचला बघा. स्पॅनला होतो, मी त्याच्या पॅरेंटला गेलो. आता त्यांनी इथे दाखवला. पण मला तो पण नको, याचा पण पॅरेंट पाहिजे. स्पॅनला पोहोचायचं मला, कारण हे जे भाऊ आहेत ते स्पॅनचे भाऊ काढायचे आहेत ना आपल्याला, एचे भाऊ नाही आहेत. त्यामुळे मी आणखीन एकदा त्याचा पॅरेंट देऊ शकतो. आणखीन एकदा मी त्याचा पॅरेंट देतो. पॅरेंट आणि कोण आहे त्याचा आता पॅरेंट, स्पॅन. आता तो करेक्ट स्पॅनला पोहोचला बघा. हम्म? कळतं सगळ्यांना मी कसा प्रोसीड करतोय. आता मी देणार याचा आता फॉलोइंग सिबलिंग शोध म्हणणार. फॉलोइंग सिबलिंग, आणि आता कोण बघ तर स्पॅन बघ. आता त्याने मला युनिकली दिला बघा हा वाला. कळलं? हा वाला म्हणजे कुठला, इंस्टाग्राम वाला. याच्यात आतमध्ये इंस्टाग्राम असेल. इंस्टाग्राम हे का दिलं त्यांनी, कारण इथे मी होतो आणि इथून मी म्हंटलो फॉलोइंग सिबलिंग माझा बघ इमिजिएट, तेव्हा एकच होता. त्यामुळे त्यांनी हे दिलं. आता इथे जर मी प्रिसिडिंग सिबलिंग बोललो तर तो मला 4 देईल. 1 ऑफ 4 आहे बघा, हे 4ही दिले. का 4 दिले? कारण याचे प्रिसिडिंग सिबलिंग 4 आहे, त्याच्या आधी हे 4 स्पॅन आहेत. कळतं सगळ्यांना? मी तुम्हाला एवढंच दाखवतोय याच्यामधून की आपण कुठले एक्स्ट्रा फाइंड नाही करतो किंवा पुढे नाही जातो, फक्त कसं जायचं प्रिसिडिंगला फॉलोइंगला, कसं जायचं ते दाखवतोय. सगळ्यांना कळतंय कसं चाललोय आपण ते, आणि कसं कॉम्प्लिकेटेड काय मी कळतंय, कारण हे त्याचा पॅरेंट त्याचा पॅरेंट असं असं तुम्हाला जावं लागतं शोधत शोधत तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. पण एक ह्याच्यात गॅरंटी असते की हमखास तुम्ही तिथे पोहोचता, कारण कुठून ना कुठून तरी मार्ग मिळतो त्याच्यापर्यंत पोहोचायला. ठीक आहे, कोणा ना कोणा थ्रू तरी रेफरन्स लागतो त्याचा, त्याच्यापर्यंत पोहोचता येतं आपल्याला. तर हे म्हणजे असं आहे की आपल्याला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर माहित नाहीये, त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं एखाद्या पॉलिटिशियनचा म्हणा, मग आपण त्याचं कोणाच्या ना कोणाच्या तरी रेफरन्सनी त्याच्यापर्यंत पोहोचतो. तसं आहे हे. ते सगळ्यांना कळलं की कसे वापरायचे हे ऍक्सेस. हे जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला कळेल. असं एक एक खेळत राहा, म्हणजे तुमचा पॅरेंट मग ते सिलेक्ट होईल, मग तुम्हाला त्याचं बिहेवियर, ते कसं बिहेव करते लक्षात येईल. पण मुळात हे सिंटॅक्सनी मी कसं चाललोय, त्याच्या पॅरेंट पर्यंत कसं पोहोचतोय, त्याच्या भावापर्यंत, मग मोठ्या भावापर्यंत, छोट्या भावापर्यंत, हे सगळ्यांना कळतंय. नसेल कळत तर ते विचारा. आता लेस दॅन 1 मिनिट उरतंय, तर मी क्लोज करतो आणि परत एकदा आपण सुरू करू. मग आपण डायरेक्टली त्याचं ऍप्लिकेशन बघू.